जिल्हाधिकारी चर्चा करायला सांगेल आणि त्यांचं काय आहे ते समाधान करू. साहेब, सहकारी संस्थेच्या कार्यक्रमाला तुम्ही आलाय. अजितदादांनी कालच म्हटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या आम्ही स्वबळावरती लढू. काय असणार आहे? आता स्वबळावर लढण्याचं त्यांनी जाहीर केलं, हा ठीक आहे. पण तो जिल्हा परिषद पंचायत समिती यापूर्वीसुद्धा म्हणजे आम्ही ज्यावेळा काँग्रेस आणि आम्ही एकत्र होतो त्यावेळेलासुद्धा आम्ही एकत्र लढलेल्या नाहीत. जिल्हा परिषद पंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या फार मोठी असते. हे आम्ही ज्या आघाड्या करतो हे निवडून झाल्यानंतर करतो. त्यामुळे स्वबळावरचा सवाल नाही. ह्या निवडणुका स्वबळावरच होतात. सगळेच पक्ष लढतात. काल अमित शहा पुण्यामध्ये शरद पवार म्हणतायत की पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार. अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांना वाटत असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. तसं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय, तसं एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना वाटतंय, तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. ठीक आहे, त्या भावना आपापल्या असतात. परंतु आमच्यात अतिशय उत्कृष्ट समन्वय आहे. आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढू. राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आता RSSच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभाग घेता येणार आहे. अशा पद्धतीत काढले नाही, माझ्या काय बघण्यात आलेलं नाही. अमित शहांचा कोल्हापूर दौरा होणार आहे असं समजतं. काय नेमकं कधी दौरा असेल? आणि ऑगस्टमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ती तारीख देण्याची शक्यता आहे. कालसुद्धा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि शिवेंद्रराजे संचालक भोसलेचे आमदार ते गेले होते. त्यांचा मला वाटतं की अमृत महोत्सव आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की कोल्हापूरच्या जिल्हा बँकेचा मी कार्यक्रम घेणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा हॉस्पिटलचा कार्यक्रम घेणार, त्यावेळी मी साताऱ्यात येईल. त्यामुळे आमचा कार्यक्रम हा कन्फर्म आहे. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.